मेंगलवाडा संघाने नाणेफेक जिंकले आणि फलंदाजी स्वीकारले आणि शतकक्षणासाठी आमंत्रित केले ते अवकलवाडी संघाला 3 षटकांचा सामना असेल. अवकलवाडी विपक्ष मेंगलवाडा सामन्याला होईल सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतो आपण. गोलंदाज मोकुद यांना सलामीची जोडी. भैरवनाथ स्फोट मेंगलवाडा संघाची सांगायची झाली तर निवृत्ती आणि विजय स्ट्राईकला असेल. निवृत्ती सॉरी स्ट्राईकला असेल विजय, नॉन स्ट्राईकला असेल निवृत्ती. हे 2 बॅटर सज्ज झाले. 3 षटकांचा सामना असेल. पहिला सेमीफायनल आपल्या प्रेक्षक वर्गाच्या भेटेल येत आहे. आपण पाहतोय सीमारेखेच्या बाहेर तुडुंब प्रेक्षक आणि प्रेक्षकाशिवाय मात्र कुठली स्पर्धा नसते. सामन्याला होईल सुरुवात. पहिल्याच षटकातील पहिला चेंडू मुकून राईटम राऊंड विकेटनं सामना करेल विजय. याचे शॉटवरून पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची लोडिंग परिणामी विजय बॅक टू द डगआउट. धन्यवाद विजय. पारितोषिक लागलं गेलंय मंगेशजी अधिकारी साहेब आणि गुरुनाथजी सोनारे साहेब यांच्या तर्फे लगातार 3 षटकारास 111 रुपयाचं पारितोषिक 1111 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. लगातारच्या 3 षटकारास मंगेशजी अधिकारी साहेब आणि गुरुनाथजी सोनारे साहेब यांच्याकडनं 1111 रुपयाचं लगातारच्या 3 षटकारास पारितोषिक लागलं गेलंय. पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराणा करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज यष्टीरक्षक कोणतीही चुकी करणार नाही. पहिला झटका बसतोय तो भैरवनाथ स्पोर्ट्स मेंगलवाडा संघाला. विजय बॅक टू द डगआउट. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे. अब बॅटनं अक्रॉस द बॅटनं फटका सजवला. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू एक ट्रॅकवर सीमारेखे बाहेर. धन्यवाद विजय. दोन्ही दादा संघ आपण एकमेकाच्या लढतीस पाहतोय. मेंगलवाडा विपक्ष अवकलवाडी. यावेळेस पुलरेचा चेंडू होता अलॉंग द कार्पेट ना. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. शतरक्षक जीवाच्या आकांताने प्रयत्न करतो. सुरेख शतरक्षण टेकी वेळेपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. या 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. धावसंख्या होते ते तब्बल 6 धावा. 1 गडी बाद 6. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे मुकुंद. यावेळेस चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन. पुलर लेनचा चेंडू होता. फलंदाज प्रकाश यांना काही समजला नाही. या निर्धाव चेंडूची सांगता होत्या. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या स्कोर कार्डवरती बघायची झाली तर तब्बल 6 धावा. 1 गडी बाद 6. 3 षटकांचा सामना आहे. कुठेतरी 30+ नक्कीच धावसंख्या करावी लागेल ती भैरवनाथ स्पोर्ट्स मेंगलवाडा संघाला. यावेळेस अक्रॉस द बॅटनं फटका सजवलाय. सुरेख शतरक्षण, सुरेख पैकी सुरेख कलेक्शन आणि धावचूकच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस करतोय फलंदाज प्रकाश. नक्कीच जसं म्हणल्याप्रमाणे अतिगाई संकटात नाही. विकेट सॅक्रिफाईस केली गेली. प्रकाशच्या माध्यमातून धावसंख्या स्कोर कार्डवरती बघायची झाली तब्बल 7 धावा. 2 गडी बाद 7. इनिंग क्रमांक 4 वरती दाखल झालाय. नवीन फलंदाज भगवान. नावातच भगवान आहे. बघूया आपल्या नावाप्रमाणे कामगिरी करतोय का. भैरवनाथ स्पोर्ट्स मेंगलवाडा संघासाठी यावेळेस स्ट्राईकला असेल हुकमाचा एक्का. ट्रम्प कार्ड ऑफ भैरवनाथ स्पोर्ट्स मेंगलवाडा संघाचा निवृत्ती. आणि इतर फलंदाज आहे ज्याच्या बॅट मधनं आपण दुसऱ्या दिवशी तब्बल सुरेख फटकेबाजी बघितली होती. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू बांधणा वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सातत्याने गोलंदाज मुकुंद याच्या माध्यमातून पाहतोय आपण. आतापर्यंत 5
सुरेख गोलंदाजी आपण सातत्याने पाहतोय अवकलवाडी संघाची कुठेतरी पॉवर प्लेचं षटक होते पॉवर प्लेच्या षटकामध्ये अचूक टप्प्यावरती गोलंदाजी काय असते ना ही मात्र गोलंदाज मुकुंद यांच्या माध्यमातून आपण बघितली तब्बल एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या बघायची झाली तर भैरवनाथ स्पोर्ट्स मेंगालपाडा संघाची तब्बल 2 गडी बाद 7 धावा आजचा दिवस आपण पाहतोय अंतिम दिवस फायनल डे कार्तिकी स्पोर्ट्स आयोजित खांडीचापाडा आयोजित बिंदास मूर्ती चषक ज्या व्यक्तिमत्वाचं क्रिकेटवरती अतुलत प्रेम मुंदा गणू भगत ज्या आज मात्र आपल्यामध्ये नाही त्यांच्या आठवणीला त्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय बिंदास मूर्ती चषक 2024चा दैदिप्यमान 16 आणि पर्व दुसरं यावेळी दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय नवीन गोलंदाज पांडुरंग यांना पाहतोय आक्रोश बॅटनं फटका सजवायचा होता अलंग द कार्पेटनं चेंडू ट्रॅव्हल झालाय 38 मध्ये शतरक्षण होईपर्यंत एक धाव पूर्ण झाली या एक धावेच्या मदतीने धावसंख्या बघायची झाली भैरवनाथ स्पोर्ट्स मेंगालपाडा संघाची तब्बल 2 गडी बाद 8 धावा दरम्यान षटकातील दुसरा चेंडू असेल पांडुरंग राईटम ओव्हर विकेटनं यावेळेस स्कोअर करता अप्रतिम नजराना शतरक्षक धावतोय एक धाव पूर्ण दुसऱ्या धावच्या प्रयत्नात परंतु ग्राउंड मिस्टेक असल्या कारणाने चेंडू झाला स्टॉप तुर्तास येतील या 2 धावा या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल धावसंख्या होती ती तब्बल 10 धावा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक 10 आपण स्कोअर कार्ड वरती पाहतोय यावेळी स्ट्राईकला असेल निवृत्ती तब्बल 2 चेंडू पेस केले 2 चेंडू मध्ये 2 धावेचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय यावेळी स्विचचा अटेम्प्ट केला बॅटची लिडिंग एज परिणामी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज पांडुरंग याने सुरेख शतरक्षण केलं निर्धाव चेंडूची सांगता होते धावसंख्या स्थिरावते धावसंख्या बघायची झाली तर तब्बल 10 धावा 2 गडी बाद 10 या 3 चेंडूवर कुठेतरी मोठे फटके आले तर नक्कीच 30+ आपल्याला धावसंख्या बघायला भेटेल यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेटनं फटका सजवला होता सुरेख शतरक्षकाची साथ मात्र गोलंदाजांना लाभत आहे आपण पाहतोय अवकलवाडी संघाचे सुरेख शतरक्षण झाले आतापर्यंत कुठेतरी धावसंख्येवर लगाम लावण्याचं काम सातत्यानं गोलंदाज मुकुंद आणि पांडुरंगच्या माध्यमातून आपण पाहतोय दरम्यान षटकातील पुढील चेंडू डान्सिंग डाऊन विकेटनं फटका सजवलाय शतरक्षक आहे कोणतीही चुकी होणार नाही गोलंदाज यावेळेस बिग विकेट डाऊन भैरवनाथ स्पोर्ट्स मेंगालपाडा संघाला मोठा झटका बसतोय तो भगवान कारण दुसऱ्या दिवसामध्ये आपण या भगवानची फटकेबाजी बघितली होती अक्षरशः गोलंदाजाचा कर्दनकाल म्हणून या भगवानना ओळखलं जात होतं परंतु तोच आता मात्र डगआउटच्या दिशेने रवाना झालाय इनाट क्रमांक 5 वरती दाखल झालाय नवीन बॅटर आपण पाहतोय असेल नितीन धावसंख्या बघायची झाली तर तब्बल 11 धावा 3 गडी बाद 11 दुसऱ्या षटकातील अजून शेवटचा चेंडू असेल सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाज आणि मात्र पारितोषिक लागलं गेलंय मंगेशजी अधिकारी साहेब गुरुनाथजी सोनारे साहेब यांच्याकडनं लगातारच्या 3 षटकारास 1111 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलं होतं परंतु मिस टाइम झटका पारितोषिक तर लागलं गेलं होतं 1111 रुपयाचं पारितोषिक पटकावाच्या नादात बिगिट सजवण्याचा प्रयत्न झाला बॅटर नितीनच्या माध्यमातून मिस टाइम पटका झाला झेल कॅरी केला गेला शतरक्षकाच्या माध्यमातून आणि चौथा झटका बसतोय तो भैरवनाथ स्पोर्ट्स मेंगालपाडा संघाला धावसंख्या बघायची झाली तर तब्बल 4 गडी बाद 11 धावा दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 11 गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरे षटक घेऊन राईटम राऊंड विकेटने सज्ज झालाय दशरथला पाहतोय आपण यावेळेस स्ट्राईकला असेल सलामीसाठी आलेला फलंदाज निवृत्ती बॅटर आपण निवृत्तीला पाहतोय यावेळेस पुन्हा मिस टाइम फटका आहे नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय कोणतीही चुकी होणार नाही निवृत्ती बॅक टू बॅक आउट
धन्यवाद विजय. यावेळेस पाचवा झटका बसतोय. बिग विकेट डाऊन. सलामीचा फलंदाज ज्याला ट्रम्प कार्ड समजलं जातं. भैरवनाथ स्पोर्ट्स मेंगालपाडा संघाचा निवृत्ती आपण डगआउटच्या दिशेने रवाना होताना पाहतोय. धाव संख्या बघायची झाली तर तब्बल 11 धावा, 5 गडी बाद 11. सातत्य काय असतं ना मित्रांनो, हे मात्र अवकलवाडी संघाच्या गोलंदाजांना आपल्याला दाखवलं गेलंय. यावेळेस स्विंग अँड मिस अक्रॉस द बॅट न पटका सजवायचा होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या स्थिरावते. धाव संख्या होते ती तब्बल 11. 5 गडी बाद 11. कुठेतरी सातत्याने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहतोय आपण अवकलवाडी संघाच्या सर्व गोलंदाजाने केली गेली. दरम्यान षटकातील पुढील चेंडू असेल. यावेळेस पुन्हा स्लोवर गतीचा हाताला गेला चेंडू. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू येतोय. धाव संख्या स्थिरवताना आपण पाहतोय तब्बल 11. 5 गडी बाद 11. मी म्हटलं होतं कुठेतरी 3 षटकाचा सामना आहे. 30+ फायटिंग टोटल म्हणावे लागेल, कारण या ग्राउंडवरती आपण 65+ सामने चेस होताना पाहतोय. यावेळेस सलगचा तिसरा निर्धाव चेंडू आलाय. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू हाताळताना गोलंदाज आपण दशरथ यांना पाहतोय. गतीमध्ये परिवर्तन, सातत्याने वेगवेगळ्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते दशरथच्या माध्यमातून. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवरती कुठेतरी ब्लास्ट आले ना 2, तर नक्कीच 20+ धाव संख्या बघायला भेटेल. यावेळेस पुन्हा डान्सिंग डाऊन द विकेट ना अक्रॉस द बॅट न पटका सजवायचा होता. सलगचा 4था डॉट बॉल आपण गोलंदाज पांडुरंगच्या माध्यमातून पाहतोय. नक्कीच गोलंदाजी आवडली असेल मित्रांनो, तर एकदा जोरदार चालू झालं पाहिजे या पांडुरंगसाठी. सलगचे 4 निर्धाव चेंडू हाताळलेत. याला षटकातील शेवटचा चेंडू होता. अक्रॉस द बॅट न पटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक टप्प्या अखेर कलेक होईल. दुसऱ्या द्यायच्या प्रयत्नात तू माय आणि विकेट सॅक्रिफाईस केली गेली आहे. 1 धाव पूर्ण. या 1 धावच्या मदतीने स्कोर कार्ड वरती एका पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धाव संख्या बघायची झाली तर 5 गडी बाद 12. धन्यवाद विजय. धन्यवाद. एका पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर भैरवनाथ स्पोर्ट्स मेगालपाडा संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती बघायची झाली तर तब्बल 6 गडी बाद 12 आणि तब्बल 18 चेंडू आणि 13 धावांचं टार्गेट सेट केलंय. ते भैरवनाथ स्पोर्ट्स मेगालपाडा संघाने अवकलवाडी संघापुढे काय गोलंदाजी राहिल्या. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, सातत्याने गोलंदाज बघायचं झालं तर मुकुंद, दशरथ यांची अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपण पाहतोय अवकलवाडी संघाची. यानंतरचा सामना सेकंड सेमीफायनल आपला बेटीस येते. टीम कांडीचा पाडा विपक्ष कार्तिकी स्पोर्ट्स कांडीचा पाडा. दोन्ही संघाचे संघनायक आपण त्वरित टॉस बॉक्स कक्षामध्ये नाणेफेकीसाठी रिपोर्टिंग करायचं आहे. टीम कांडीचा पाडा संघाचे संघनायक, कार्तिकी स्पोर्ट्स कांडीचा पाडा संघाचे संघनायक आपण टॉस का बॉक्स कक्षामध्ये त्वरित रिपोर्टिंग करायचं आहे नाणेफेकीसाठी. तुर्तास जाऊया टॉस का बॉक्स कक्षामध्ये नाणेफेक केली जाते. दुसरी सेमीफायनल आपला बेटीस येत आहे. टीम कांडीचा पाडा विपक्ष कार्तिकी स्पोर्ट्स कांडीचा पाडा. दोन्ही संघाचे संघनायक आपण त्वरित रिपोर्ट करायचं आहे नाणेफेकीसाठी. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर उदयजी वेकंडे साहेब यांच्या हस्ते नाणेफेक केली जाईल. मी विनंती करतो उदयजी वेकंडे साहेबांना आपण नक्कीच टॉस का बॉक्स कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. दुसऱ्या सेमीफायनलचा सामना आपण अनुभवतोय. कार्तिकी स्पोर्ट्स कांडीचा पाडा विपक्ष टीम कांडीचा पाडा. आपल्या समेत जोडले गेलेत उदयजी वेकंडे साहेब यांच्या हस्ते नाणेफेक केली जाईल. एक बिग बॅटल आपण अनुभवाल. सेकंड सेमीफायनल
काटाचा कॉल आहे. आलाय काटा. बॅटिंग प्रथम टीम. चला दोन्ही संघांना देऊया ऑल द बेस्ट. जाऊया सामन्याकडे. एका पूर्वार्धीच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या बघायची झाली तर भैरवनाथ स्पोर्ट्स मेंगालपाडा संघाची तब्बल 12 धावा आणि 13 धावांचं समीकरण आपण पाहतोय. 18 चेंडू 13 धावा सलामीची जोडी खेळपट्टीवर पाहतोय. अवकलवाडी संघाची आपण पाहतोय महेश आणि पांडुरंग. स्ट्राईकला असेल पांडुरंग, नॉन स्ट्राईकला असेल महेश. बॅटर आपण 2 बॅटर पाहतोय. अवकलवाडी संघाच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन ऋतिक. दुसऱ्या पूर्वार्धाला होईल सुरुवात. पुलरलेनचा चेंडू होता नो मॅन्स लँड मध्ये. चेंडू ट्रॅव्हल झाला. एक टप्प्याच्या बाची मारेचे बाहेर चौकार. पहिला चेंडू पुलरलेनचा चेंडू होता त्याला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक टप्पा अखेर सीमारेखे बाहेर. हा येतो इव्हन क्वालिटीचा दर्जेदार चौकार. या चौकाराच्या मदतीने श्री गणेशा होतोय तो अवकलवाडी संघाचा. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेटना फटका सजवायचा होता. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. धाव संख्या स्कोर कार्ड वरती बघायला झाली तर अवकलवाडी संघाची तब्बल बिनबाद 4 धावा. आता मात्र समीकरण पाहतोय आपण. लगातार 3 षटकारास कॅश प्राइज लागलं गेलाय. मधुकरजी शेरे यांच्याकडनं 500 रुपयाचा रोख कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेस आक्रोश बॅटना फटका सजवला. तो नाही करता नाही. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. या 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या होती ती तब्बल 6 धावा. आता मात्र समीकरण पाहतो आपण. 15 चेंडू आणि 7 धावेची गरज. सामना मात्र लो स्कोरिंग आहे परंतु हाय व्होल्टेज होताना आपण नक्कीच पाहू. कॅश प्राइस लागलं गेलाय. लगातारच्या 3 षटकारास 3 चौकारास मंगेशजी अधिकारी साहेब आणि गुरुनाथजी सोनारे साहेब यांच्याकडनं 1111 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळेस सुरेख कलेक्शन, सुरेख पैकी धावचीच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस केले. पांडुरंग बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होते 1-6. मॅच क्रमांक 3 वरती दाखल झाला नवीन बॅटर आपण पाहतोय दशरथ. मित्रांनो सामना मात्र लो स्कोरिंग आहे. नक्कीच मेंगालपाडा संघाने जर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली ना तर हाय व्होल्टेज होताना आपण नक्कीच पाहू शकाल. एक गडी बाद धाव फलकावरती धाव संख्या बघायची झाली तर तब्बल 6 धावा. अजूनही 7 धावेची गरज आहे उर्वरित चेंडू मध्ये. यावेळेस नवीन बॅटर सज्ज झाला. स्ट्राईकला असेल दशरथ. गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे ऋतिक. राईट ओव्हर विकेट नाही. यावेळेस फुलरलेनचा चेंडू होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे सुरेख कलेक्शन. सुरेख फेकी तुर्तास येईल 1 धाव. या 1 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धाव संख्या पुढे जाईल. धाव संख्या होती ती तब्बल 7 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मित्रांनो प्रयत्न करत राहा. नक्कीच यश तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. या धाव संख्या झाली स्कोर कार्ड वरती 7 धावा. 1 गडी बाद 7. आता मात्र समीकरण बदलताना पाहतोय आपण. काही चेंडू मध्ये तब्बल 6 धावेची गरज. यावेळेस आक्रोशचा बॅटना फटका सजवलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. गचाल क्षेत्ररक्षण. परिणामी चेंडू जाईल 1 टप्प्या अखेर सीमारेखे बाहेर. हा येतो एवन क्वालिटीचा दर्जेदार चौकार. धावसंख्या बघायची झाली तर एका षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावसंख्या जोडली गेली तब्बल 11 धावा. 1 गडी बाद 11. आता मात्र समीकरण पाहतोय आपण. 12 चेंडू आणि 2 धावेची गरज.
12 चेंडू आणि 2 धावा. आता मात्र औपचारिकता सामन्यामध्ये बाकी राहिले आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आपण पाहतोय गोलंदाज नितीन यांना सामना करेल. बॅटर दशरथ यांना पाहतोय आपण. षटकातील पहिला चेंडू यावेळेस सबमरीन डिलिव्हरी राहिली. शरीराला बस्ट होऊन चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट होईपर्यंत एकदा पूर्ण. या एक धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावसंख्या बघायची झाली तर अवकलवाडी संघाची तब्बल 12 धावा. स्कोर इज लेवल. आता मात्र 11 चेंडू आणि 1 धावेची गरज असेल अवकलवाडी संघाला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. सामना मात्र हाय व्होल्टेज होण्याच्या अपेक्षित होतो परंतु अचूक टप्प्यावरती गोलंदाजी झाली नाही. एक धावेची गरज असताना मिस टाइम फटका सजवलाय. निवृत्ती आहे. झेल झालाय धरतीला दान आणि विजय होतोय अवकलवाडी संघाचं. विजय संघाचं अभिनंदन. हरलेल्या संघाचं गोड कौतुक.